कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यात बॉक्साईट उत्खननाचा प्रश्न चांगला चिघळू लागला असून श्रीवर्धन तालुक्यातील गडपवाडीतील ग्रामस्थ आक्रमक झाले। गेल्या अनेक महिन्यांपासून गावालगत सुरू असलेल्या उत्खननामुळे पाण्याचे स्रोत आटत चाललेत। प्रचंड धुळीचा त्रास वाढला आणि घरांना सुरुंग बसवण्याचा धोका निर्माण झालाय। या सर्व समस्यांचा पाढा वाचत ग्रामस्थांनी उत्खननास्थळी मोठ्या संख्येने धडक दिली, जोरदार आंदोलन छेडले। यावेळी आंदोलक आणि पोलीस यांच्यात काही काळ ढकलाढकलीची परिस्थिती निर्माण झाली। वातावरणात तणाव वाढत असतानाच ग्रामस्थांनी हे उत्खनन अनधिकृत असल्याचा आरोप करत ते तातडीने बंद करण्याची मागणी पुन्हा ऐरणीवर आणली आहे। या सर्व आंदोलनाला शिवसेना शिंदे गटाने जाहीर पाठिंबा दिला असून प्रश्न निकाली निघेपर्यंत ग्रामस्थ मागे हटणार नसल्याचा इशारा दिला गेला आहे। सब महाराष्ट्रात एवढीच मागणी आहे की आमच्या गावामध्ये जी मायनिंग चालू आहे ती पूर्णपणे बंद झाली पाहिजे। कारण लहानपणापासून आम्ही जे गाव बघितलं आहे पूर्ण निसर्गरम्य, ते तशी जी हिरवाळी आहे ती गावामध्ये राहिली नाहीये, गाव ओळखायला येत नाहीये। ती जी आम्हाला जो फेस करावं लागते ते सर्व प्रॉब्लेम बंद झाले पाहिजे, म्हणून आम्हाला मायनिंग बंद करायची आहे। या ठिकाणी आमची आता ही पोरं आहेत, आम्ही नाही धावत, आमचं वय थोडं झालं, आम्ही थोडं कमी धावतो, मुलं धावत आहेत, त्यांनी सगळ्या बाजूने सगळे हेटर बदलले, मात्र पोलीस दखल घेत नाही, सरकार दखल घेत नाही, कोणी उलटे आम्हाला फोन धमक्याचे आहेत की तुम्ही तिथे गेलात तर आमची जागा आहे, आम्ही जाणार तिथे, आमचा हक्क आहे तो आम्ही जाणार तिथे, कारण आमचा पाणी गेलेला आहे, रस्ता खराब झालेला आहे, त्यामुळे आम्ही तिकडे जाणारच कोणत्याही परिस्थितीत। ती आमची हक्काची जागा आहे, ती यांची काही कोणी वापरी जागा नाही, त्यांना कोणा दिली नाही जागा की तुम्ही येऊन खोदा म्हणून, ते येऊन या ठिकाणी खोदतायत। आणि आमची पोरं ते गेला, पोलिस आम्हाला फोन आहेत की तुमची कंप्लेंट आहे, हे कुठले न्याय? अरे न्याय करा काय ना, आम्ही गरीब आहोत याचा अर्थ असा नाही, आमच्या नोकऱ्या आहेत, आमची सगळी मंडळी नोकरी सोडून आल्या आहेत, प्रत्येक दिवसाचे त्यांचा रोज गेलेला आहे, पण माझा पोलीस पण दखल घेत नाही, आम्ही गेल्यावर आमच्यावर कारवाई करतात, म्हणजे आम्ही आमच्या जागेत पण जायचं नाही का? मग हे काम करा ना, गावात संपून टाका, आम्ही संपतो, विषय संपेल। सध्या आम्ही आमच्या गावामध्ये गडपवाडी गावामध्ये मायनिंग चालू आहे, पण मायनिंग त्यांनी असं चालू केलं आहे की आम्ही ॲग्रीमेंट न करता ते लोक खोदकाम करतायत। ते खोदकाम का करतात, त्यांना सपोर्ट कोण करतं, हा पहिला मुद्दा आला। आणि त्या मायनिंगमुळे होणारे दुष्परिणाम म्हणजे आमच्या गावाचं पाणी गेलं आहे, आणि ते जे म्हणजे मायनिंग खोदण्यासाठी जे सुरुंग लावतात, स्फोट करतात, त्याच्यामुळे जो होणारा आवाज तो येतोच, आणि त्या स्फोटामुळे गावाला असा धक्का बसतो की त्यामुळे घरांना तडे जाण्याची भीती आहे। आणि उद्या स्फोटामुळे जर स्फोट झाला किंवा उद्या हानी झाली तर आम्हाला ते गाव आहे, म्हणजे जशी महाडमध्ये मालेन गावाची अवस्था झाली तशी याच्या पुढे होऊ शकतं। आणि जे ट्रान्सपोर्टचं आहे, उद्या ते ट्रान्सपोर्ट, त्याच्यामुळे आम्हाला रस्ते खराब झालेत, आमच्या गावचे पूर्ण पाणी गेलंय, ते हे सर्व ह्याच्यामुळे आम्हाला पूर्ण मायनिंग बंद करायची आहे। आणि आम्ही जे प्रशासनाला लेटर दिलं त्याची पोलीस, आम्ही समजा ग्रामपंचायतपासून पोलीस स्टेशन, तहसीलदार ते दिल्ली मुख्यमंत्री, खनिज म्हणजे महसूल मंत्री आहे, त्यांच्यापर्यंत आम्ही लेटर दिलं आहे, त्यांच्याकडून आम्हाला कोणता रिस्पॉन्स मिळाला नाही आजपर्यंत। मी सगळे या ठिकाणी आलो आहोत कारण आमची मायनिंग ही पूर्णपणे बंद झाली पाहिजे, त्याच्यासाठी एकत्र आलो आहोत। आम्ही आमच्या मुलाबाळांना तिथे मुंबईमध्ये सोडून इथे आले आहोत, कशासाठी तर हे पूर्ण जे चालू आहे अनलिगली ते पूर्णपणे बंद झालं पाहिजे। आणि हे पर्यावरण खूप चांगलं होतं इथले, ह्या लोकांनी अनलिगली पूर्णपणे चालू केलंय, त्याच्यामुळे सगळं बिघडून चाललंय। उद्या जर तिथे आता बघायला गेलात ना, पाठी जाऊन बघा तुम्ही, गावाच्या जवळ येऊन मायनिंग थांबलेली आहे, आणि ती मायनिंग जर उद्या बंद झाली नाही तर ते पूर्ण खोदकाम आहे ना खालपर्यंत गावापर्यंत येऊन ते पूर्ण वाहून जाणार आहे, आणि ते पूर्णपणे बंद व्हावं ह्यासाठी आम्ही पूर्ण तरुण पुढे सुद्धा इथे आज उपस्थित राहिलेले आहे, आणि खूप झट्ट आहेत, प्रशासनापर्यंत पोहोचले आहेत, पण ती दखल घेत नाही आहेत। त्याची दखल त्याने घ्यावी, नाहीतर उद्या काय त्याचा परिणाम होईल त्याचा प्रशासन जबाबदार राहील। ही मायनिंग पूर्णपणे जी अनलिगल चालू आहे इकडे, आम्ही इतक्या वेळेला पत्रव्यवहार केले दिल्लीपर्यंत, सगळ्यांपर्यंत आम्ही सगळ्यांना सांगून झालेलो आहोत, पण आज आम्हाला इतके 12-13 वर्ष झाली माझ्या लग्नाला, 13 वर्षामध्ये कधीही काही झालं, पण आता जे घडतंय त्याला जबाबदार कोण आहे? गाववाले एवढे ग्रामस्थ स्थानिक सगळे आलेले आहेत या ठिकाणी, त्यांनी एवढं विचार न करता कोणीही आमच्याकडे दखल घेतलेली नाही आतापर्यंत, पण आता जी दखल घेतलेली आहे त्याच्यावरती पण आमचं जर गाव गेलं तर त्याला पण जबाबदार सरकारच असणार आहे।